पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। 8 वर्षीय पीडितेची आई फितूर झाली, पण पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नात्यातील 24 वर्षीय तरुणाला 5 वर्ष सक्त मजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश SP पोंक्षे यांनी सुनावली। दंड न भरल्यास त्याला 1 महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे। ही घटना 18 जुलै 2021 रोजी चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली। फिर्यादी किराणा दुकान चालवते। घटनेच्या दिवशी तिला भाऊजाईने फोन करून दुकानातून घरी बोलावून घेतलं। त्यानंतर आरोपीने घरात बोलावून अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळ केल्याचं सांगितले। विशेष म्हणजे पीडितेच्या आईनेच याबाबत पोलिसांमध्ये फिर्याद दिली। नंतर तीच फितूर झाली। या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि शुभांगी देशमुख यांनी काम पाहिलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता भागवत आणि संतोष कोळी यांनी या प्रकरणाचा तपास केला। न्यायालय कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक रेणुसे, हवालदार तुपसुंदर आणि शिपाई पुकाळे यांनी मदत केली। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।